बेहदच्या बेहदची परम 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 अविनाशी महाशांती होत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑक्टोबर प्रोग्राम 2024मध्ये 17 तारखेला ब्रह्मामाने आपल्याला काय मोलाची वचनं सांगितलेली आहेत. परमशांती साकार मिलन तारीख 17. ब्रह्मामा सर्व मुलांना परमशांती म्हणत आशीर्वाद देतात. त्या पुढे म्हणतात की तुम्ही मुलांनी पित्याला ओळखलेत का? पित्याला ज्ञानाच्या आधारावर ओळखले जाते. जर तुम्हाला बेहदच्या बेहदचे पूर्ण ज्ञान झालेले असेल तरच तुमचा पूर्ण योग लागेल. कारण पूर्ण ज्ञान असल्यानेच पूर्ण प्रेम होते. ज्यांनी ज्ञानाच्या आधारावर पित्याला जाणून घेऊन मानले आणि ओळखले त्यांनाच पूर्ण प्रेम प्राप्त होईल. आणि बेहद प्रेम असल्यानेच केवळ बेहदची पावर मिळेल. पावर मिळाल्यानंतर फरिश्ता किंवा आकारी स्वरूप प्राप्त होईल. तसेच आत्मस्वरूपाची अनुभूती होईल. नंतर आत्मस्वरूपातील योग लागेल. तुम्ही मुलं जाणताच की बेहद योग म्हणजेच बेहदच्या पित्यांशी जोडले जाणे. तुमच्या ध्यानीमनी केवळ बाप आणि आप म्हणजेच बेहदचे पिता आणि आपण एवढीच स्मृती दृढ झाल्याशिवाय तुम्ही मायेच्या पाशातून वाचणार नाहीत. तुम्हाला जाणवत असेल ना की या मायेच्या कचाट्यातून तुम्हाला कोण वाचवत आहे? या मृत्यूलोकातून मायेपासून तुम्हाला कोण मागे खेचत आहे? पित्यांनी स्वतःच तुम्हाला कानाकोपऱ्यातून शोधून काढून इथपर्यंत आणले आहे. तुम्ही आपणहून आला नाहीत ना. पित्यांनी स्वतःच तुम्हाला शोधले आहे. तुम्ही पित्याला शोधले नाही हे तर तुम्हाला पण मान्य आहे ना. एवढ्या विशाल दुनियेतून इतक्या मोजक्याच मुलांना कुणी खेचून आणले? तुम्हाला पित्याकडून पावर शक्ती देऊन खेचले गेले आहे. कारण बेहदचे पिता अतिशय गुप्तपणे शांतपणे कार्य करतात. मात्र बेहदची जी मुलं आहेत ती पित्याकडून परम पावर परम प्रकाश घेतात आणि योग करता करता त्यांना बेहदची चुंबकीय शक्ती आकृष्ट करते आणि सतत पित्याशी जोडून ठेवते. एकदा काही बेहदची चुंबकीय शक्ती लागली की मग तुम्ही या प्रेमपाशातून सुटून जाऊ शकत नाही. तरीसुद्धा लक्षात असू द्या की ही माया महामाया अतिशय बलवान आहे. ही माया म्हणजे काय तर आपले तन मन धन यांच्याशी संबंधित आणि संपर्कात येणारे हे आपले संबंध आणि संबंधित हेच आपले कर्मबंधन तयार व्हायला कारणीभूत आहेत. म्हणजे हे खोटे संबंध आणि संबंधित आपल्याला आपल्यामध्ये अडकवून ठेवतात. हे सर्व देहसंबंधित पण बलवान असतात ना. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की हे जे समोर तुझे काका मामा दिसत आहेत ना ते सर्व मृतावस्थेत असल्यासारखेच म्हणजेच जिवंत प्रेत आहेत. असे का म्हटले? कारण ज्यांचा आत्मा अज्ञानी आत्मजागृतीपासून दूर असेल तो मृतासमानच आहे. अशा आत्म्यांची काहीच किंमत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, हे सर्व संबंधित जिवंतपणीच मृत असल्याने तू त्यांना मारलेस तरी पण काहीच फरक पडत नाही. मात्र आता इथे तत्वतः मारणे म्हणजेच बुद्धीमधून काढून टाकणे असे अपेक्षित आहे. त्यांना प्रत्यक्ष न मारता त्यांना आपण मनातून विसरून जाणे, त्यांना न आठवणे हे आपल्याला आत्ताच्या काळात अपेक्षित आहे. तसेच देहासंबंधित वस्तू संबंधित यांना माझे माझे म्हणणे समजणे पूर्ण बंद करावे लागेल आणि केवळ एक परमपित्याला ध्यानात ठेवावे लागेल जे आपल्याला अंतसमयी बेहद परमधामापर्यंत घेऊन जातील. बापूजींना आठवल्यावर आपण कुठे जाणार आहोत तर बेहदच्या परमधामामध्ये आपण जाणार आहोत. तिथून आपण पुन्हा कधीच परत येणार नाही आहोत. ही दुनिया पुन्हा कधीच तयार होणार नाही आहे. बापूजी आपल्याला या मृत्यूलोकातून सोडवण्यासाठीच आलेले आहेत. असे याआधी मृत्यूलोकातून सोडवायला कुणीही संत महंत आला आहे का हे आठवून मला सांगा असे माझी आपल्याला म्हणतात. त्या पुढे म्हणतात की त्यामुळेच तुम्ही मुले किती भाग्यवान आहात बघा बरं. तुम्हाला तुमच्या भाग्याचा अभिमान वाटत असेल ना की आम्हाला बेहदचे पिता मिळाले. ते बेहदच्या बेहदचे मालक दादाजी आहेत ना. मात्र तुम्हा मुलांचे पिता किंवा रचनाकार कुणी दुसरेच आहेत.
तुम्ही दादाजींचा गौरव करता ना, हाच गौरव तुम्हा मुलांचा, नातवंडांचा पण होईल. हे ज्ञान तर बापूजींचे आहे. आपण ज्ञानाच्या आधारावरच तर बापूजींना ओळखतो आणि त्यांना मान देतो ना. हे बेहद ज्ञान मोफत आणि मुक्तपणे बापूजींनी सर्वत्र दिले आहे ना. कुणी भाग्यवान आत्म्यांनी या ज्ञानाने आपली झोळी भरभरून ज्ञान घेतले, मात्र कुणा अभाग्याची झोळी रिकामीच राहिली. हे सर्व आपल्यावरच तर अवलंबून आहे, कारण आत्माच स्वतःचा मित्र तसेच शत्रू देखील आहे. आता बेहदच्या मुलांना उद्देशून म्हणतात की मी ज्या दिवसापासून या ज्ञानामध्ये आले आहे त्याला आता 28-29 वर्ष होऊन गेली. मला क्षणोक्षणी उत्तरोत्तर ही खात्री पटत गेली की हेच भगवान आहेत. माझ्या मनात कधीच किंतु परंतु शंका आली नाही की हे भगवान नसल्यास आपले पुढे काय होईल. आपले भगवान हेच आहेत, हेच आहेत आणि हेच आहेत. अंतसमयी दुनिया पण हेच म्हणेल की भगवान हेच आहेत, हेच आहेत आणि नक्कीच हेच आहेत. त्यांची खात्री पटेल जेव्हा परिवर्तन सुरू होईल आणि ते फरिश्त्यांना उडताना पाहतील. तेव्हा हिंदू, मुसलमान, सीख, ईसाई सर्वजण आपसात म्हणतील की हो, हेच आपले सर्वांचे भगवान आहेत आणि भगवान आपल्याला वाचवायला या धर्तीवर आलेले आहेत. पण तेव्हा बापूजींचे काम झालेले असल्याने बघता बघता ते आपल्या धामाला निघून जातील. आता जसे बापूजी भेटतात ना, तसे ते भेटणार नाहीत. नंतर ज्ञान त्यांची मुलं देतील. सर्व काही मुलंच करतील. आता जसे आश्रम पण मुलेच सांभाळतात ना, अगदी तसेच. माझी पुढे म्हणतात की आता तुमचे बापूजी रिटायर होणार. मुलेच आम्हाला सुख देत आहेत. आपल्या आपणच सर्व काही करत आहेत, कारण बापूजींनी ज्ञान तर दिलेलेच आहे. आता बापूजी फक्त दिव्य दृष्टी देतात. दिव्य दृष्टीतून ते पावर देतात. सर्व मुलांना ते दृष्टीतूनच पावर देत आहेत. एक एक मुलांना बापूजी दृष्टीतून पावर देतात. तुम्ही पावर कसे घेणार? त्यासाठी तुम्हाला बापूजींच्या भ्रुकुटीच्या मधून पावर आपल्या भ्रुकुटीच्या मध्ये घ्यावी लागेल. म्हणजेच त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून तुम्हाला पावर घ्यायची आहे. बाकी आजूबाजूला तुम्हाला बघायचे सुद्धा नाही आहे. जसे आजूबाजूला कोण आहे, काय करत आहेत. तुम्ही आजूबाजूला पाहिले तर सर्व खेळ संपलाच म्हणून समजा. आपले बेहद ज्ञान असे तसे ज्ञान नाही आहे. हे बेहदच्या बेहदचे ज्ञान आहे आणि बेहदच्या बेहदची तलवार आणि ढालीचे ज्ञान आहे. हे एवढे सोपे ज्ञान नाही आहे. तुम्हाला कल्पना आहे ना की मी हे का सांगत आहे. आता बापूजी आले की तुम्हाला त्यांच्याकडून पावर घ्यायची आहे. केवळ बापूजींना बघून त्यांच्याकडून पावर घेण्याव्यतिरिक्त अन्य कुठेही तुम्हाला बघायचे नाही आहे. कारण आता बापूजी फक्त पावर देणार आहेत, कारण ज्ञान तर आता पूर्ण झाले आहे ना. अंतसमयी पिता तर साक्षी होऊन जाणार आहेत. आपल्यापैकी काहींचे कर्मबंधन भोगून झाले आहेत, तर काही जणांचे कर्मबंधन अजून भोगणे चालू आहे. या सर्व विषयांमध्ये साक्षी झालेले पिता तुमची काहीच मदत करू शकणार नाहीत. त्यांना आता याच्याशी काहीच देणे घेणे नाही. अंतसमयी पिता साक्षी होऊन बघतील. ते म्हणतील माझे कुणाशीच देणे घेणे नाही. आणि खरंच पित्याचे कुणाशीच काही देणे घेणे नसते. फक्त मुलांना देणे आणि देणेच असते. तेव्हा तुम्हाला जितकी परमपावर हवी असेल ती परमपित्याकडून, पॉवर हाऊसकडून, लाईट हाऊसकडून, आपल्या ऑलमायटी ऑथॉरिटींच्याकडून ती आज त्यांच्याकडून घ्या. काळजीपूर्वक आपली झोळी काठोकाठ भरून घ्या. सगळ्यांना व्यवस्थित समजले ना? ज्यांना समजलंय त्याने हात वरती करा बरं. आता म्हणतात मी परत परत तेच सांगते की बापूजींच्या दृष्टीमध्ये पाहायचे आहे. तिथून तुम्हाला चुंबकीय विजेसमान करंट लागेल. हा करंट तुमच्या आत्म्यामध्ये पावर भरेल. ही चुंबकीय पावर तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. कशी सांभाळणार आहात तुम्ही? जर कुणाशी मोह वाटला आणि तुमचा ऑरा लॉक नसेल तर ती व्यक्तीच तुमची सर्व पावर खेचून घेईल आणि तुम्ही पुरते रिकामे होऊन जाल. म्हणजेच इथून मिळालेली पावर अशा प्रकारे घालवली पण जाऊ शकते. पण तुम्हाला घालवायची नाही तर कमवायची आहे ना. जेवढी कमाई करायची असेल तेवढी आज करून घ्या. शिवाय तुम्ही आश्रमात जेवढा वेळ थांबणार आहात
तेवढे मनाचे मौन बाळगून राहायचे आहे. कुणाशीच व्यर्थ बातचीत करायची नाही आहे. आता तर ज्ञान चर्चा पण करायची नाही, कारण बेहद ज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतेच ज्ञान आपल्या कामाचे ज्ञान नाही आहे. माजी म्हणतात, म्हणूनच मुलांनो, इथे फक्त आत्मस्वरूप होऊन योग करा. आपला आपला योग करा, आपली आपली कमाई करा, कारण दुसरे कोणी तुम्हाला ही आपली बेहदची कमाई देऊ शकणार नाही. माजी म्हणतात की मी सुद्धा तुम्हाला आपली कमाई देऊ शकणार नाही. तुम्हाला बेहद कमाई करून साठवून स्वतःच सांभाळून ठेवायची आहे, कुणाला द्यायची नाही आहे. त्यामुळेच जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत बेहदची कमाई करा. बापूजींच्या स्मरणात राहा, अन्य कोणताच विचार करू नका. बेहदच्या परमपित्यांच्या शिवाय अन्य कुणाशीच तुमचे संकल्प जोडू नका. परम शांती. आता बापूजी तुमच्या समोर येत आहेत. माजी आता म्हणतात, बेहदच्या बेहदची परम 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 अविनाशी महाशांती होत आहे. दर्शक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यावरील सर्व व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानामध्ये भर टाका. बेहदच्या बेहदची परम 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 अविनाशी परम महाशांती होत आहे.